नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण जालना शहरात आहे आणि या ठिकाणी कामगारांचा मोर्चा या ठिकाणी निघत आहे मित्रांनो. आणि हा मोर्चा डायरेक्ट आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयावरती जाणार आहे आणि या ठिकाणी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी शालेय पोषण आहार कामगार या ठिकाणी आपल्या समोर लाईव्ह आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण आता लाईव्ह दाखवत आहे जालन्यामधून. सर्वांनी इच्छित हातोटांचा मुद्दा झाला. नाही म्हणून सर्वांनी हाताच्या अंतरावर करायचं आहे. सर्व महिला पुरुषांना विनंती आहे की स्लॅडरच्या पाठीमागे दोनच्या लाईनने एका हाताच्या अंतरावर उभं राहणे. आपण शासनाच्या लोकांना शिस्त दाखवायची आहे. आपण सर्वांनी महिला पुरुषांनी आपल्या शिस्तीमध्ये उभं राहायचं आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा आपला म्हणायचा शाळेत जिंदाबाद. कामगार एक तुटीचा विजय असो. कामगार एक तुटीचा विजय असो. दमाने यायचं. लाल बावट्याचा विजय असो. लाईव्ह जाऊ लाईव्ह. विजय असो. लाल बावट्याचा विजय असो. जिंदाबाद 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 जिंदाबाद. आशा एक तुटीचा आशा एक तुटीचा. मित्रांनो या ठिकाणून आपण लाईव्ह आहे आता जालन्यामध्ये आहे आणि या ठिकाणून कामगार संघटनेचा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा निघालेला आहे मित्रांनो. या ठिकाणी सिग्नल मध्ये या ठिकाणी थांबलेले आहेत. या ठिकाणी आपण लाईव्ह पाहत आहात मित्रांनो. हे बघा
घोषणा तुम्ही देऊ राहिले ना याला इथं लावून घ्या असं हे चिमटा येऊ बोल बेटा साईडला लाव साईड पडन होता आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा पडणार नाही ना कामगार विरोधी कायदा रद्द करा आश्वासनता रद्द करा योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालंच पाहिजे योजना कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे पेन्शन आमच्या हक्काची किमान वेतन आमच्या हक्काचं देत नाही जो मजदूरों की बात करेगा जो मजदूरों की बात करेगा अरे जाना बड़े पटकाला अरे जाना बड़े पटकाला
हे काय झालं ना याच
आरामशीर आरामशीर फेसबुक लाईव्ह चालू आहे. लाईव्ह लिंक लावून टाकू तुमच्या ग्रुपला. कोणती आहे? प्रकाश रोडकर. लिंक पुढे टाकून द्या. लिंक पाठवून द्या पुढं. ते अनिल मिसाळला पाठवलं तुम्हाला. नाही का यांना सांगा ना. लिंक तयार आहे. लिंक तयार आहे ती. प्रकाश रोडकर नावानं लिंक चालू आहे सध्या. फेसबुकचा लाईव्ह चालू आहे. लिंक पाठवा पुढे. लिंक पाठवा पुढे. लिंक चालू आहे. प्रकाश रोडकर नावानं.
प्रकाश वडकर टाका फेसबुकला, प्रकाश वडकर. अरे सावलीत घ्या, त्याला सावलीत घ्या, सावलीत पुढं व्हा. सावलीत घ्या त्यांना, सावलीत. पुढे येऊ द्या पण सावल्याला जागा भेटते ती. एक काम करा, हे करा तुम्ही. पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है।
कोणाचं आहे? ट्रॅफिकच्या पोलिसांना विनंती आहे की ते ट्रॅफिक बाजूच्या रोडवर वाढवावी म्हणजे आपल्याला खाली बसता येईल आणि सविस्तर काय मागण्या आहेत आपल्या त्याबद्दल आपल्याला ऐकत येईल. आपण खाली बसून घ्यायचं आहे, त्याच पुढे यायचं नाही, त्याच पुढे यायचं नाही, पुढे यायचं नाही, आहे का? बसून घ्यायचं आहे. हा ना. ट्रॅफिक पोलिसांना विनंती आहे की त्यांनी ट्रॅफिक दुसऱ्या बोला काहीतरी. बसून घ्यायचं आहे, जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्यायचं आहे. असं धरा सर. आता तुम्ही आणि पुढून दिशा कुठे आहे? पुढून जा. आता पुढून जा, पुढून शूटिंग करा. बसून घ्या, खाली बसून घ्या. माईक तिथे पट्टी. जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या. बसायचं, बसून घ्या. काय करा आणि किती जेवढी माहिती बसा खाली. समोर इकडे लक्ष द्या. पाणी आणलं ना? आता इकडे लक्ष द्या. ते उभं याला होतं काय करायचं? याला धक्का नाही लागू द्यायचं कोणाला. माझा आवाज येतो का? माझा आवाज येतो? येतो? हा, आता ऐका. बोलणार कोण नंतर कोण हा? एक काम करायचं यांचं झालं दुसऱ्याला माहिती द्यायचं. हा, खाली बसून घ्या. मी हा माईक तुम्हाला इथं लावून देतो, तुमचं झाल्यानंतर दुसऱ्याला लावून देतो माईक. खाली बसून घ्या, आता उठू नका. अनिल अनिल पोलिसाला डिस्टर्ब करतो. तू पण थांबतो. हा, ऐकू येते ना मागं? आता मी हे बघा, सभेला सुरुवात होत आहे. सभेला सुरुवात होत आहे. मध्ये बोलू नका. संगीता नाही, मध्ये बोलू. त्या माणसं तो पाणी घरचं आहे ना? आता बोलू नका. आता हा, खाली बस. सर्व कामगार कर्मचारी हो, आम्ही त्यावेळेस नाही तर आम्ही निवेदन दिलेलं आहे. तुम्ही शांत सावरा. हे बघा, इकडे लक्ष द्या. इकडनं बंद करून टाका. टाकायला रस्त्यावर बसवा. तिकडे बंद करायला बघा, आज आपला अखिल भारतीय देश पातळीवर संप आहे. आपल्या संपाच्या मागण्याच्या संदर्भात तुम्हाला आवाज येतोय ना? संपाच्या बाबतीत मी तुम्हाला थोडी माहिती देतो. सर्व भगिनीनो आणि बंधूनो, करणारी काय म्हणतील ते म्हणतील त्याच्या ऐकायचं का? ऐकू देत नाही ते.
एवढे लोक पब्लिक बसले आमच्या माणसाला घेऊन जावा पण मोकळ्याला. मित्र, आपल्या कामगार आणि कर्मचाऱ्याचा देश पातळीवर संप आहे. मोदी सरकारने जे कामगार कायद्याचे कामगारांनी फार मोठा संघर्ष करून कामगारांनी शांत बसा कॉम्रेड मला बोलते फार मोठा संघर्ष करून कामगार कायदे जे मिळवलेले आहेत ते कामगार कायदे मोडीत काढायचं काम हे सरकार करीत आहे. जे 44 कायदे कामगाराचे कायदे होते त्यातले 15 कामगार कायदे हे सरकारने रद्द केलेले आहेत. 29 कामगार कायद्याचं 4 कामगार संहितामध्ये विभाजन करून जे कामगाराच्या बाजूचे कायदे होते ते सर्व मालकाच्या बाजूचे केलेले आहेत. सर्व क्षेत्रामध्ये कंत्राटी सुरू झालेली आहे. कामगार आणि कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य होत नाहीत. जे काही ज्वलंत कामगाराच्या मागण्या आहेत, कर्मचाऱ्याच्या मागण्या आहेत, त्या मागण्या सरकार मान्य करत नाही, मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या आपल्या आता या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आपल्या अंगणवाडीच्या कर्मचारी आलेले आहेत, आपल्या शालेय कामगार कर्मचारी आलेले आहेत, आपल्या आशा आणि गटप्रवर्तक आलेले आहेत, आपल्या महानगरपालिकेचे कर्मचारी या संपामध्ये आणि मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. बांधकाम कामगार याच्यामध्ये सामील झालेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार कर्मचारी आज संपावर आहेत आणि काही प्रमाणात या ठिकाणी मोर्चामध्ये आलेले आहेत. तेव्हा मोर्चाच्या संदर्भात तुम्हाला सांगताना मी एवढं सांगतो की योजना कर्मचाऱ्यामध्ये महिला मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांचा वेळेवर पगार होत नाही. आमच्या अंगणवाडीच्या ताईचा नोव्हेंबर महिन्यापासून केंद्रानं आणखी मानधन केलेलं नाही. काम कसं करायचं? आमच्या आशा आणि गटप्रवर्तक यांचं सुद्धा मानधन 6 महिन्यापासून रोखलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे शालेय कामगार यांचंही मानधन थांबवलेलं आहे. शालेय कामगारांना जे पगार वाढ झालेली आहे, मानधन वाढ झालेली आहे 1 वर्षापूर्वी. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने गाजर दाखवलं आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला महिन्याला 1000 रुपये वाढ करू. मित्रो, आता निवडणूक होऊन 1 वर्ष होऊन गेला, पण सरकारने जे लिहून दिलेलं होतं त्याची अंमलबजावणी सरकारने अद्याप केलेली नाही. सरकारला लाडकी बहीणची योजना ते राबवत आहेत. आमच्या अंगणवाडीच्या ताईनं लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले, त्यांना योजना लागू करून दिले. त्यांना महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. परंतु आमच्या अंगणवाडी ताईला जे दर फॉर्म मध्ये 50 रुपये जे सरकारने ठरवलेलं होतं ते मात्र अद्याप मिळालेलं नाही. म्हणजे जे काम करतात, अंगणवाडी असो, आशा असो, गटप्रवर्तक असो, शालेय कामगार असो, त्यांचं 6 महिने मानधन मिळत नाही आणि लाडक्या बहिणीचं मात्र दर महिन्याला मानधन मिळत. तेव्हा सरकार दुजाभाव करत आहे. आमचं म्हणणं असं नाही की लाडकी बहिणीला तुम्ही काही देऊ नका, जरूर द्या, परंतु प्रत्यक्षामध्ये जे काम करतात त्यांचं जे वेतन ठरलेलं आहे ते वेतन मात्र वेळेवर मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आमची बऱ्याच दिवसापासून आमची एक मागणी आहे की अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय कामगार यांना शासकीय दर्जा द्या आणि त्यांना पेन्शन लागू करा.
ही आमची मागणी आजपासूनची नाही, अनेक दिवसापासूनची आहे, परंतु सरकार ही मागणी मान्य करत नाही. तेव्हा आजचा जो संप आहे तो भगिनीनो आपला शासकीय दर्जा आपल्याला मिळवला पाहिजे याच्यासाठी हा संप आहे. सरकारने जर आपली मागणी जर मान्य नाही केली तर आपल्याला बेमुदत संपावर सुद्धा जावं लागेल. तुमची तयारी आहे का नाही सांगा. तेव्हा बेमुदत संपाची सुद्धा आपल्याला तयारी करावी लागेल. सरकारचं धोरण आता असं आहे की काम करणाऱ्याला मात्र काही देणार नाही आणि कारखानदार भांडवलदार जे लोक आहेत आधी अदानी अंबानी यांचे मात्र घर भरायचं काम हे सरकार करीत आहे. म्हणून आपल्याला आता जागृत व्हावं लागेल. आपल्याला एकजूट व्हावं लागेल. आपल्या जिल्ह्यामध्ये थोड्या संघटना विस्कळीत झालेल्या होत्या. अंगणवाडीची संघटना थोडी विस्कळीत झाली होती मध्यंतरी. अशा गटप्रवर्तकाची संघटना थोडी विस्कळीत झाली होती. तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे की आपली एकजूट पुन्हा कायम करणं आपल्याला आवश्यक आहे. कारण हे असे इंडिव्हिज्युअल पुढारी येतात. आपल्याला कुण्या व्यक्तीच्या मागे राहायचं नाही, आपल्याला संघटनेच्या मागे राहायचं आहे. अण्णा सावंत एक व्यक्ती आहे. मी म्हणत नाही अण्णा सावंतच्या मागे राहा, संघटनेच्या मागे राहा म्हणतो. माणसं येतात जातात. संघटना जसे पक्ष बदलतात तसे संघटनाही बदलतात. तेव्हा बंदिरो जे पक्ष बदलणारे असतात, जे संघटना बदलणारे लोक असतात त्यांच्या पाठीमागे जायचं नाही. बरोबर आहे का. जे पक्ष बदलतात संघटना बदलतात त्याच्या पाठीमागे न जाता जे आतापर्यंत आपलं जे मानधन वाढ दिलेलं आहे ते पुन्हा मिळवून दिलेलं आहे, संघटनेने मिळवून दिलेलं आहे. आज जे तुम्हाला 15,000पर्यंत मानधन मिळायला सुरुवात झालेलं आहे, 13,000पर्यंत मानधन मिळतं. जे 1,500 मानधन होतं ते आज 14-15,000पर्यंत मानधन गेलेलं आहे. ते निव्वळ संघटनेमुळे गेलेलं आहे. शालेय कामगाराला तर फारच कमी मानधन मिळतं. आमच्या या ठिकाणी नगरपालिकेचे कामगार आणि कर्मचारी आलेले आहेत. मित्रो, नगरपालिकेच्या कामगारांना फक्त 350 रुपये रोज मिळतो, रोजंदारी कामगारांना. अनेक वर्षापासून ते काम करतात. आम्ही त्यांना म्हणतो किमान वेतन आम्हाला लागू करा. सरकारने किमान वेतन मान्य केलेलं आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं. जे ठेकेदाराकडे काम करतात, जे रोजंदारी काम करतात. आम्ही कलेक्टर मॅडमला भेटलो. त्यांना हे आता कलेक्टर मॅडम कडेच तो इन्चार्ज होता. नगरपालिकेच्या आयुक्तावर तुम्हाला माहित आहे भ्रष्टाचारामध्ये तो आत गेलाय. कर्मचाऱ्याचा मात्र पगार वेळेवर करत नव्हता, ठेकेदाराचा पगार मात्र वेळेवर करत होता. आणि त्या ठेकेदारानेच त्याला जेलमध्ये घातलं. त्याला त्या ठिकाणी त्याला सजा मिळालेली आहे. आता कलेक्टर मॅडम महानगरपालिकेच्या इन्चार्ज आहेत, आयुक्त आहेत. आम्ही मॅडमला भेटलो आणि त्यांना विनंती केली, मॅडम तुम्ही पण महिला आहेत. अहो 200-250 रुपये महिलांना महानगरपालिकेमध्ये काम आपलं पगार मिळतो. बँकेतून पगार होत नाही. मॅडमने सांगितलं मी हे तर ताबडतोब अंमलबजावणी करते. मित्रो 6 महिने झाले परंतु बँकेतून पगार होत नाही आणि आणखी किमान वेतन मिळत. म्हणून आज आमचे जे शिष्टमंडळ कलेक्टरला भेटणार आहे त्याला तेच विचारणार आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाचं काय झालं. कारण आम्हाला माहित आहे अंगणवाडी कर्मचारी 75 पासून काम करतात. 100-200 रुपयावर काम करत होते. परंतु त्यांनी संघटन करून एक कासवाच्या गतीनं का होत नाही आज 100-200 वरून 14-15 हजार रुपयापर्यंत आलेले आहेत.
म्हणून मला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला सुद्धा सांगायचं आहे, मित्रो, एक मोर्चा काढला, 2 मोर्चा काढला म्हणून आपले प्रश्न जरी मिटले नसले तरी आपल्याला अनेक मार्ग आहेत. कोर्ट आहे, लेबर कोर्ट आहे, परंतु आपण एकजूट राहिलं पाहिजे आणि आपला लढा चालू ठेवला पाहिजे. हा लांब पल्ल्याचा लढा आहे. हे काही वर्षातून 2 वर्षातून फायनल होत नसतो, कारण सरकार आपल्या बाजूचं नाही. आणि म्हणून आपल्याला जे आहे, परंतु जिल्हा परिषदेचे शिओ आणि कलेक्टर आणि डॉक्टर जिल्हा परिषदेचे यांना वेगवेगळे कामं देतात, कारण खेड्यामध्ये फक्त अंगणवाडीची ताई राहते आणि आशा राहते. म्हणून शासनाच्या कोणत्याही योजना आल्या, बोलवा अंगणवाडीच्या ताईला,